सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता। भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शाह यांची शिंदे फडणवीस अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी होणार। एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड। काल झालेल्या आमदारांच्या बैठकीत उदय सामंतांनी मांडला होता निवडीचा ठराव। मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या हस्ते निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार। यावेळी अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी दिला पाठिंबा। सर्व आमदारांनी मानले मतदारांचे आभार। महायुती एकसंघ आहे, महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कुणीही करू नका। मुख्यमंत्र्यांचं आमदारांना आवाहन, तर आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्याही शिंदेंच्या सूचना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडणुकीत केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। मतदारांना वाढवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले संघाचे आभार। बंडानंतर एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्यांपैकी 5 आमदारांचा पराभव। पराभूत उमेदवारांमध्ये शहाजी बापू पाटील, यामिनी जाधव आणि सदा सरवणकरांचाही समावेश। शिंदे सेनेच्या सर्व आमदारांची काल मुंबईत बैठक। शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं सर्व आमदारांची मागणी, तर यावर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक वक्तव्य। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून औक्षण। यावेळी ठरल्याप्रमाणे 1500चे 2100 करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नव्या मंत्रिमंडळात भाजपला 21, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। महायुतीचे राज्यातील मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज बैठक। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचं ऐकणं बंद करावं, नाहीतर पुढे जाऊन उद्धव आणि आदित्य ठाकरेंमध्ये देखील वाद पाहायला मिळतील। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा टोला। चूक करणाऱ्यांना आम्ही दोघे भाऊ मिळून घाम फोडणार। विजयानंतर निलेश राणेंचा इशारा, तर कोकण कधीही ठाकरेंचं नव्हतं, आम्ही ठाकरेंना मानत नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। राज्यात झालेल्या पराभवानंतर मनसेची आज बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार। बैठकीत काय चर्चा होणार याकडे लक्ष। एकही आमदार नसल्यामुळे तसेच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। माहीमच्या निवडणुकीत भाजपने मनसेला एकटं पाडलं। दिलेला शब्द युतीच्या नावावर पाळला नाही, मनसे नेते प्रकाश महाजनांचा आरोप। विधानसभेतील भाजपच्या संख्याबळात वाढ। चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा। शिवाजी पाटलांच्या पाठिंब्यानं भाजपचं संख्याबळ 133 वर। ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळे साफ झाले। मुखेडमधल्या सभेत बोलताना अशोक चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका, तर श्रीजया चव्हाणांना विजयी केल्याबद्दल भोकरमधील जनतेचे आभार मानले। नाना पटोले फक्त 150 मतांनी विजयी झाले, ते काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार, अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना टोला। महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार करण्यात आला। त्यामुळे कदाचित महिलांनी महायुतीला पसंती दिली आणि मवियाचा पराभव झाला। शरद पवारांची निकालावर प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पक्षाला यश मिळालं हे मान्य करणं गैर नाही।
शरद पवारांची प्रतिक्रिया, मी शांत बसणार नाही, पुढची निवडणूक अधिक ताकदीने लढणार, अशी ही प्रतिक्रिया. कुणाला तरी बारामतीतून लढावंच लागणार होतं, त्यामुळे युगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवणं चुकीचं नव्हतं. युगेंद्र अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही. बारामतीच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल स्वीकारतोय. या निकालातून बोध घेऊन आत्मपरीक्षण करू आणि सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी लढत राहू. सुप्रिया सुळेंचं ट्विट. अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील निवडून आलेल्या आणि पराभूत आमदार यांना संपर्क करणं सुरू. पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात, ते लवकरच आमच्या सोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचं माझाशी बोलताना वक्तव्य. पराभवानंतर सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीला. टिंगरेंना पोर्शे कार अपघाताचा फटका बसल्याची माहिती. अजित पवारांनीही समजून घेतली पराभवाची कारणं. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आकर्षक पोस्टर्स. अलोन बट पॉवरफुल, एकटा वाघ लढला, भिडला जिंकला, अशा आशयाचे बॅनर्स. देवगिरी बाहेर धर्मराव अत्रामांच्या मुलींवर टीका करणारं होर्डिंग. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघ आग्रही असल्याची माहिती. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाला विरोध असल्याचं कारण वाटत नाही. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा, तशी मागणी भाजप आणि संघाकडे करणार. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती. तर जरांगे जे करतात ते पवारांच्या सांगण्यावरून करतात, सदावर्तेंचा दावा. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ माझीच नाही तर सर्वांचीच अपेक्षा. नाशिक पूर्वचे नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकलेंनी व्यक्त केल्या भावना. नागपुरात देवा भाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स. राज्यातील जनतेला आणि भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीसांचं आभाराचं पत्र. महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक. पत्रात उल्लेख. मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल. यावेळीही 4 कोट आणलेत. भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी. आदिती तटकरेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं. शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा आरोप. पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना नाही तर भरत गोगावलेंना द्यावं, महेंद्र थोरवेंची मागणी. महायुतीच्या नेत्यांना माहिती आहे की कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं ते, त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या बोलण्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. आदिती तटकरेंचं महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर. तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता. प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी सभा घेताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, मी नामदार करतो असं म्हटलं होतं. रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवींना लागले मंत्रिपदाचे वेध. महायुतीचे नेते आपला विचार करतील, महेंद्र दळवींना आशावाद. अलिबाग मुरुड मतदारसंघातून महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा आमदार. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नसणं हे दुर्दैव, मात्र त्यांच्या भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारलं. माजी मंत्री जयकुमार रावळ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा.
महायुतीच्या विजयाचं लाडक्या बहिणींकडून सेलिब्रेशन. आमदार मनीषा कायंदे, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंसह महिला पदाधिकाऱ्यांनी घातल्या फुगड्या. विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असल्याची यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात, ठाकूर यांची टिप्पणी. विधानसभा निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय, लोकांमध्ये उत्साह नाही, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. तर आदित्य ठाकरेंना कमी मतं मिळण्यामागे अनेक कारणं, अहिर यांचं मत. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात मेहनत घेतली, त्यामुळेच हे यश. तर महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा. महायुतीच्या विजयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. योगी आदित्यनाथांच्या आणखी सभा झाल्या असत्या तर विरोधी पक्षच राहिला नसता. आम्हाला महाराष्ट्राची संस्कृती जपायची आहे. विजयानंतर आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य. परभणीत विकास कामांवर नाही तर वोट जिहादवर निवडणूक लढवली गेली. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसेंची पराभवानंतर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटलांवर टीका. माझ्या पराभवासाठी उद्धव ठाकरे स्वतः मतदारसंघात आले होते, मात्र जनतेने मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. विधानसभेत 5व्यांदा विजय झाल्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. यावेळी निवडणुकीत दिलेल्या योगदानाबद्दल फडणवीसांनी केलं दरेकरांचं कौतुक. धनंजय मुंडेंनी सागर बंगल्यावर येत फडणवीसांचा सत्कार केला. यावेळी माझ्या घरी आलात, इथे माझंच चालणार असं म्हणत फडणवीसांनी आधी धनंजय मुंडेंचा सत्कार केला. यावेळी मुंडेंनी फडणवीसांना मिठीही मारली. वरळीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे, काकी प्रज्ञा मुंडेंची भेट घेतली. यावेळी पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे तिघी बहिणींनी धनंजय मुंडेंचं विजयाबद्दल औक्षण केलं. नितेश राणेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. सागर बंगल्यावर जात घेतली फडणवीसांची भेट. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना केलं होतं पदमुक्त. शिवसेनेतून बंडखोरी करत जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेल्या शरद सोनावणेंसाठी शिंदेंनी पाठवलं हेलिकॉप्टर. सोनावणेंनी अजित पवार गटाचे अतुल बेनकेंचा केला पराभव. अंजली दमाने यांकडून नव्या पक्ष स्थापनेची घोषणा. राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी नवा पक्ष. दमाने यांची प्रतिक्रिया. ग्रामपंचायत आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार. मावळमध्ये सुनील शेळकेंचं लीड बघून अजित पवार अवाक. मावळमध्ये सुनील शेळकेंना अजित पवारांपेक्षा अधिक मताधिक्य. बापू भेगडेंचं आव्हान शेळकेंनी पेललं. शिवसेना नेते दीपक केसरकरांनी घेतली अजित पवारांची भेट. केसरकरांकडून अजितदादांचं अभिनंदन. भेटीनंतर राहुल गांधींनी केलेल्या संविधानाच्या प्रचारामुळे काँग्रेसला जनतेनं जागा दाखवली. केसरकरांची प्रतिक्रिया. बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होते, मात्र त्यांनी विकास न करता नौटंकी केली, म्हणून जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं. भाजप आमदार प्रवीण तायडे यांची टीका. अमरावती जिल्ह्यात महायुतीचा विजय. बच्चू कडूंना आगाऊपणा नडला तर नणंदबाई दबावाचं राजकारण करत होत्या. नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांना टोला. यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होत्या. तिवसा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार राजेश वानखेडेंचा घणाघात. इंद्रनील नाईकांच्या दणदणीत विजयानंतर पुसद शहरात लागले माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे बॅनर्स. बॅनरवर टायगर अभी जिंदा हेचा उल्लेख.
आमदार विजयकुमार देशमुख यांचा सोलापूर उत्तर मतदारसंघातून सलग 5व्यांदा विजय. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतकांची मोठी गर्दी. नाशिक मध्य मतदारसंघात लोकसभेनंतर पुन्हा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण. काही ठिकाणी एकतर्फी मतदान झालं. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदेंचा दावा. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. दादा भुसेंकडे पद कायम राहावं यासाठी शिवसेना आग्रही. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडे जबाबदारी देण्याची भाजपची मागणी, तर भुजबळांच्या नावाचीही चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.